यवतमाळ वाशिमच्या शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटलांकडून मतदारसंघामध्ये भेटीगाठी आता सुरू करण्यात आल्यात। यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांचं माहेर आहे। माहेरी आल्यानंतर राजश्री पाटील भाऊक झाल्या। राजश्री पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भावना गवळींचा पत्ता कट करून इथे राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ताई, या ठिकाणी जुना यवतमाळकरांचा परिचित असा महल्लेवाडा आणि त्या ठिकाणी आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी आलेत। एक भावनिक क्षण या ठिकाणी आम्ही अनुभवला। काय नेमकी आज आठवण या संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी सांगा। खूप आठवणी खूपच आहेत। काय असं केवळ या महल्लेवाड्यातच नव्हे तर यवतमाळातल्या कोपऱ्यातल्या आठवणी आहे। म्हणजे मी ज्या संस्थेत शिक्षण घेतलं ती विशुद्ध शिक्षण संस्था असतील, तिथले माझे सगळे गुरुजन असतील, ज्या सगळ्या सवंगड्यांसोबत इथे मी खेळले बागडले ते सगळे माझा मित्रपरिवार आहे। ज्या सामाजिक चळवळींमध्ये काम केलं त्या चळवळीतले सगळे सहकारी आहेत। ज्या सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं त्या सांस्कृतिक क्षेत्रातील सगळे माझे कलावंत मंडळी असतील। ज्या सहकार क्षेत्रात लग्नानंतर काम करायला मिळालं त्या गोदावरी अर्बन परिवाराच्या माध्यमातून मी सहकार क्षेत्राशी जुळल्या गेली। त्या सहकार क्षेत्रातले सगळे सहकारी आहे। म्हणजे मला वाटतं की मी असा एक उमेदवार असेल की कुठलंच क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्राशी मी जुळलेली नाही आहे। आणि या प्रत्येक क्षेत्रातील यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रत्येकच माणूस आपली लेक आपली ताई म्हणून माझ्यासोबत राहणार आहे। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।